ट्रॅक्टरला बी काय झालंय काय नाही तर रेस नीट होत नाही. ए राजा, काय अरे. काय 200-400 रुपये असले दे बरं फटकून. माझ्याकडे खडकून नाही राहिला रे. काय बोलत राव तुम्ही? काय एक तर माझीच पंचायत चालली आणि तुम्ही काय बोलत पैसे देईन दुनिया देईन इथं काय माझ्याकडे रुपये आहे का? असं नको करू. बघ बघ दे 200 रुपये दे. नाही दे. काय मोकारी नका गाडी डोकं खाऊ काय बी. अरे माझ्याकडे पैसे नाहीत म्हण. दे ना. इथं माझी बिड्याची पंचायत चालली आणि तुमच्याकडे कुठे पैसे नाही आणि काय नाही. अरे भाडकाव, तू 8 दिवसापूर्वी मला म्हणला होता की तुम्हाला खांब्या देतो खांब्या देतो. कुठे खांब्या? काय बोलत तात्या? खांब्या तुमच्या तोंडात बरं नाव बसलंय. अरे तू म्हणला नव्हता का ते? मी तर बुचून आलो याची पंचायत आणि तुम्हाला खांब्या. काय टायमाला मला तो खांब्या हिसाळून प्यायची पाळी आली. पारलाच सोडली तू आता. हा? लाज म्हणजे होतीच का वा? अरे नेमकं तू पोरग आहे का माझा बाप आहे? तुम्हीच बाय बाप आहे. मग बाप हक्काने पैसे मागवतो तर दे ना 100-200 रुपये ते. तुम्ही खांब्या आणत होते ना त्याच्यातच मी शिकलो. टोपण वडलं. आता खांब्याचं तर नावच नाही राहिलं. आता माझी परिस्थिती अशी झाली मी खांगाळून आहे ना त्याच्यात उलच जरी असलं ना तरी ती टोपणानीच पितोय. काय सांगू तुम्हाला? पारलाच सोडली तू. काय आता लाज होतीच का वा पहिलीच मला. हा. बघू गायच्या बघू बटवा बिटवा असलं ते की तसं नाही कळायचं तुम्हाला. असं मोस्कार फोडीन ना तुझं. मग आता काय सगळं गाडल्याच्या पुढं सगळं आणि गाडीच्या पहिल्यांदाच दापला असतं असं म्हणले असते मुस्कार फोडीन मग तर उघडे खांब्या ठेवीत होती. मग आता तेव्हा तू लहान होता. मग आता काय मोठा झालो काय आवडलंय. आता माझा बाप व्हायला लागलास तू. काही नका बोलू. हा मग हा असं बघ, सगळा कारभार तुझ्याकडे दिला. अरे काय आहे का माझ्याकडे? राहिलंय का काही? काहीच नाही काय. काय बघ घेत. हा, कर check. नका नका कापा ही मज मोठं प्रॉपर्टी याच्यात राहू द्या. खाते भरपूर कान खाऊन पियते आणि परत मलाच पैसे मागती. दे. 100-200 दे. आहे का? एक काम करतो मी हा. कोणाचा धंदा आला ना हा. ट्रॅक्टर नेतो त्याला काय? म्हणेन पेपुरती कवाय ना दोघांना ती बाकीची मागे कराय ना उधारी. हा, हा. याच्या पलीकडे काय करायचं? पण आता दे ना मला आता 100-200. हा. माझ्याकडे काय नाही राहिलं रे. पैसे पैसे आता नाही मोकळं आहे. ग बसा. जा कोणाला उष्ण पासन करा तिकडे. तात्या एक काम करा जा म्हातारी कोण घ्या 50-100 आताच तर भागवा बघू तुम्ही मग. आता तेच राहिलंय. जा, जा, अरे जा. काहीतरी थोडी भरला जर हरामखोरा धर. बरं झालं एवढी तरी किंवा आली. म्हातार बी आपल्या रंगीत देत आहे बरं का. खवळं तर उलस पण खावाळा नका. बघतो आता ट्रॅक्टरचा धंदा लागला म्हातारेला संध्याकाळी ना अर्धी बाटली आणतो. कुठे गेलेत काय मी सकाळपासून नुसतं हिंडते. ए शशिकाला आले का? आलो ना. पैसे दे ना मला. कशाला लागतात आता पैसे? अगे आता बूट शूट काहीतरी घालून जरा टकाटक राहायचं जरा आता. बाई आता ह्या वयात टाकाटक अगे करायचं. हे बघ ना हा? कपडे काय अवस्था आहे माझी. तुला वाटतं ना तुझा नवरा जरा टॉप मध्ये राहावं? मग वाटत नाही का? कोणत्या बायकोला वाटत नाही माझा मग. नवरा टॉप मध्ये दे राहावा? बरं 5,000 रुपये दे. माझ्याकडे कुठे पण पैसे अगं असं तू घरात अरे पोरं सगळे पैसे तुलाच आणून देते. नाही हो, पण आता शिल्लक नाही माझ्याकडे पैसे. नाही बघ बघ असं आण काढ. पण 4-5,000 तुम्हाला कपडे बिपडे घालून जायचंय अगं, कुठं? कधी मध्ये चांगलं वाटत नाही का तुला? वाटतंय ना तुम्ही मग? चांगलं राहा म्हणून. ही बघ आणि कपडेच चप्पल घ्यायचे तुटली ना? माझी. कपडे कपडेच किती? घेणार ना? हा कपडे जाणे. हा बघा हो कपडे. माझ्याकडे नाही पण मी सुनबाईला मागते. चाल बघ हा, बघ चालतंय. आण लवकर. हो. काय करते फाईल? काय करते ग? काही नाही, बसले होते निवांत. ऐक ना काय झालं? तुझे सासरे आले होते माझ्याकडं हा आणि मला म्हणले मला पैसे दे काय? 10,000. बापरे. म्हणले मला कपडे घ्यायचे बुट घ्यायचे कुठं जायचे काय माहिती. मग एवढे 10,000? जाऊ दे ना ग कधीच गेले नाही. कधीच्या नवत मागितले तर म्हणलं जाऊ दे. मग काय केलं तुम्ही? म्हणलं माझ्याकडं नाही बघते म्हणलं पायलला मागून. माझ्याकडे कसले आले 10,000 एवढे आत्ता? बघ ना आपल्या ह्याला माग. हा बरं ठीक आहे, मी काय करते यांना विचारते आहेत का. हा आता जाऊ दे. मी म्हणलं कधी काही मागत नाहीत. मागितले तेवढ्या दिवसात न तर देऊन टाकाव. कसे नाही दिलं ना तुला माहिती ना कशी बुनबुन पण लागते. मला काय वाटतंय कपडे बूट घ्यायला 10,000 खूप जास्त होतात. अगं जाऊ दे बाई. एकदा जर बुनबुन लागली माग माहिती ना खाऊ देत नाही पिऊ देत नाही झोपू देत नाही काहीच करू देत नाही. एकदा किरकिर चालू केली की आपण काय समजा कपडे झाले 2,000चे, बूट झाले 1,000चे, 3,000, 4,000 ठीक आहे. 10,000 खूपच जास्त होतात. बरं, 10,000 पण काय होईल ना. आता कसं बघ. मागू मी ह्यांना? बघ मग देईन तू. जा तुला देणार नाही का? मी मागितले असते तर नसते दिले पण तुला देईन म्हणून मी तुझ्याकडे आले. बरं हा? चालेल. बापाचं नाव नको सांगू माझं नाव सांग.
बरं. माझं नाव सांग ना. बर बर हा? तुम्हालाच कपडे साड्या घ्यायच्यात सांगते. काही एवढं नको मी काय सांगते. सांगू. बरं सांग तुला काय म्हणायचं ते सांग. हा हा? चाल. जा लवकर ये. हा, मी चालेल. तर थांबते. हा 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 काय करते काय का रे? कुठे निघाले होते? म्हणलं चाल रानातून जाऊन यावं. बरं ऐका ना, काय माझं एक छोटस काम आहे तुमच्याकडे. म्हणजे बारीक का? हा छोटच हा, काम मग आहे. छोटं जास्त म्हणजे काय- बारीकच जास्त असते ना. काही मोठं नाही. हा, बरं बरं हा. काय बोल की काय किरकोळ कामाचं काय विचार करायचा वा, बोल. ऐका ना, हा. ते काय झालंय माहितीये का, मी ऑनलाईन आहे ना एक गळ्यातलं मागवलं होतं. हम्म. ते नसतं का 1 हा, ग्रॅम मग एकच गोल्ड मागवलंय वगैरे? ना? हा असं आहे होय. हा, मला ते वाटलं ऑनलाईन बरेच नाही. मागवलं होतं तर ते आता येतंय. मग ती काय पैसे बिशे असते का? मग काय फुकट कोण द्यायला बसले का रिकाम? ऑनलाईन म्हणजे काय पैसे लागत नाहीत का? हा, नाही मला वाटलं डायरेक्ट देत असते आणि ती हा, काय असं direct कुठं त्यांना- स्कीम बिम लागली असली तर बोलावलं असेल. अहो स्कीम जरी लागली तरी सुद्धा पैसे द्यावेच लागतात ना, थोडे का होईना. हा थोडे का? हा हा मग जाऊ दे, मग काय किरकोळचं काय हा, मग 100 ते जरा 50 काय असतं होतं तेव्हा. थोडस ऑफरला म्हणून, आणि मला आवडलं म्हणून मग मी मागवले ते. आता येते, त्या माणसाचा फोन आला होता. मग तू घरी घेऊन येतो म्हणला का? अहो ते घरपोचच असतं ऑनलाईन. असं आहे का? आपल्याला काय कुठं जावं नाही लागत, हा, दुकानात हा, थोडी हा. जावं लागतं. ऑनलाईन कळतं का तुम्हाला? हा, हा. मोबाईलवर. हा म्हणजे लाईनवर हा मोबाईलवर. असं असतं काय? ऑनलाईन मला एवढं का कळलं आता काय झालं, तू जास्त शिकलेली 5-6 बुकांनी पुढे असेल तू. बरं मग माझं काम तर ऐका ना, मग का? पुढचंच बोलत बरं राहायचं सांग सगळं. सांग सांग. मग तो आता माणूस येतोय 5-10 मिनिटात येईलच. हा. मग मला आहे ना त्याला द्यायला पैसे लागत होते. बर हा मग मला किती लागत आहेत? 20,000 द्या ना. फक्त हा खायला काय किरकोळ बोलते रे तू? अहो मग मी तेच म्हणते, 20,000 त्याला ते द्यायचे. नाही तर गळ्यातलं- मानावं लागेल रे बाबा. उलच आणि बारीक छोटस काम आहे का? आणि 20,000? अहो तुम्हाला काय म्हणले मी, ते 1 ग्रॅम गोल्ड आहे. 1 ग्रॅम गोल्ड. आता सोनं एवढं महाग झालंय. हा म्हणजे त्याच्यात काय असतं 1 ग्रॅमचं काय पाणी बिनी 1 लावलेलं ग्रॅम. त्याला हा असं. 1 ग्रॅम असते त्याच्यात. काय 20 देऊ काय? हा 20. तेवढ्यात बसन ना? अहो होतंय त्याच्यात, करते मी मॅनेज. नाही बरं तसं तू मॅनेज करते बरं का? हम्म. धर आणि लय मोकार नको खर्च काय आलं मी नाही. पैसे घालीत नको जाऊ. अहो तो आल्यावर आता त्यालाच द्यायचे फक्त. सगळं द्या देऊ ना. काय? आणि द्या म्हणते तरी बरं तसंच. राहू दे आता काय लाडाची आहे आता तुला काय काय नाही मग. म्हणून जमणारच नाही. बरं चला मग. जाते मी येऊ का आज. त्याच्याकडे? नाही ना, अहो तो घरी येणार आहे सांगते असं आहे तरी. का? मी येऊ का त्याच्याकडे? मी येऊ का बरं जाऊ त्याच्याकडे? दे तुझ्या हाताने दे, पण काय लय मोकारी नको खर्च काही. हा मग मी बघते आता त्याचा त्याच्यात फोन. जास्त असते मोजून दे त्याला देताना. बरं राहिले परत तर तुम्हालाच देणार आहे ना. आणि बरं माझ्याकडे राहिले काय आणि तुमच्याकडे राहिले काय? एकूण एकच जाऊ होतं दे ना. दोघात कोणाकडे तरी राहणारच आहेत. मग तेच म्हणते. त्याला काय अडचण आहे एवढी? हा, चालते मग आता बघते मी. त्याचा फोन हा. बिन आला तर मोबाईल घरात आहे. मग सगळं नव्हतं आणलं होय? नाही. बरं बघ तुझ्या हिशोबाने तुला काय करायचं. चालेल. तुम्हाला जायचं होतं ना गावात? जातो मी आता. हा बरं जा मी जातो. हा तू ती मला फोन करा आली होती. हा चालतंय. नाही तर तू पितोच की. अहो तो घरी येतोय माणूस तरी तूच जाते. अरे पण तूच घे ना मग काय आता मी येऊ का त्याच्या पुढे परत काम धंदा काय सोडून. नको तुम्हाला बघून ते द्यायचंही नाही. तो बरं, जातो बरं, जा. जाऊ दे, पैसे भेटले, विषय संपला. आता काय करते, यातले पहिल्यांदा आहे ना 10 काढून घेते मी मला. आणि 10 सासूबाईला देते. तर 10 मला खर्चायला झाले. आता त्याच्यात आहे ना मस्तपैकी साड्या बिड्या जे वाटेल ती शॉपिंग करणार आहे आता मस्त या 10,000. कोणाला काय कळतंय? यांना 20 मागितले, लगेच दिले मला काढून. आता सासूबाईंना देते 10. घालू दे गोंधळ आता त्या 10,000. त्यांना काय घ्यायचंय, सासऱ्यांना काय घ्यायचंय घेऊ दे, मरू दे. आता मला झाले शॉपिंगला पैसे. किती वेळ झाली येईना बी. देते का नाही काय माहिती. आले का? हा आले. दिले पैसे? मग अहो तुम्हाला माहिती ना, हे घ्या 10. नाही ना. मस्त त्यांना लाडीगोडी लावली आपली थोडी. सांगितलं खोटं खोटं काहीतरी. मला माहित होतं की हे 10,000 रुपये तूच आणू शकते. मग? म्हणून मी तुझ्याकडे आले. मग विषय आहे का? आतापर्यंत तुमचं कोणतं काम नाही केलं असं झालंय का? शेवटी सुनकुनाची आहे. मग तुझ्या ती वाट बघते पैशासाठी. बरं द्या आता बाबांना पैसे. ठीक आहे चालते. चालेल. काय सांगितलंस त्याला? पैसे कशाला लागतात? त्यांना सांगितलं का मलाच लागतायत म्हणून. म्हणजे तुमचंही माझं नाव नाही सांगितलं. असं ना. बाबांचंही बरं, नाही तुमचंही नाही, म्हणलं मलाच लागतायत म्हणून घेतले. बरं झालं, चांगलं हा, काम केलं. चालेल. देते हा. त्यांना आता मी. चालतंय. मूर्ती आता भेटली मस्त पैकी 10. बरं झालं बाई, पायलने पैसे घेतले. पण 10,000 यांना 10,000 दिले ना, सगळ्या पैशाचं वाटोळ करते.
मी काय करते, ह्यातले पैसे काढून घेते 5,000. 5,000 यांना देते. यांचं काय, किती पैसे दिले ना तर त्याचा सत्यानाशच करतील, उधळतील कोणावर बी. एवढ्यात कपडे बी येईल, बुटं बी येईल आणि सगळंच येईल. हा म्हणजे मी ह्या 5,000चं मला साड्या घेते. हा बरोबर. अगो बया, हो काही झोप लागली काय तुम्हाला? किती वेळ झाला ग? आता पैशाचं काम आहे काय, ते काय 1 आणले का? रुपये 2 रुपये का लगेच काढून आणायला? थोडं तिथं माहितीये ना, पॉलिश करावं लागते, गोंजरायला लागतं, अंजरायला लागतं, लाडी गोडी लावायला लागते, त्याशिवाय पैसे भेटतात का? आणले का? हे घ्या. अरे वा. 5,000 आहे, 5,000. आता मस्त कपडे घ्या, बुट घ्या, अजून काय काय घ्यायचंय ना ते घ्या आणि मस्त फालतू खर्च करू नाही, नका. नाही, फालतू हा? कायला आणि मी- त्याच्यातून काही पैसे राहिले तर माझ्यासाठी सुद्धा घेऊन या. आणतो एखादी तू. साडी बिडी बरं. चांगली दिसली तर आणतो, आणि साडी म्हणजे मॅचिंग जे आपण कुठं फिरायला गेलो ना एकसारखं घाला. चालेल. माझ्यासाठी आणतात ना आणतो. नक्की. हो. हा मी केव्हा तुम्हाला पैसे फिरायला दिले. जायचं? मग काय देवदर्शनाला पण जात नाही का माणसं? देवाला जाऊत ना मग. तुला जशी मी कपडे घेईन ना त्याच कलरची साडी आणतो तुला. पैसे आणून गुन्हा केला का मी? नको ना नाराज हो. दिलेत ना आता पैसे. आणि लक्षात ठेवा माझ्यासाठी पण साड्या चप्पल. हा चप्पल आणायची? उरले तर उरले बरं, तर. ठीक आहे आणतो. हो. येऊ. कसं लावला चुना. दिले त्यांना 5, मला ठेवले 5. मी करणार मजा आणि त्यांच्या पैशातून पण मला साडी आणायला आली. डिंग चिंग निचिंग डिंग चिंग निचिंग. ए प्राजा. होय काय पाहिलं पैसे हा, मग 200-500 हा? काय राहतात त्या? आज मज्जाच मज्जा. पहिलं गोळ घातल्यावर दिसतोय का? कसला कुठं गोळ? जन 500 मग काय ते? ते बाप आहे का कोणी आहे तात्या? हे? तुम्ही तर लई चॅटिंग बाज बनले. हा, मग आणि कुठून आणली ती? मी कुठून आणीन? तुला काय करायचंय भाडकाव? कोण दिली? मी आणले मगाशी तू म्हणला नाही का गावातून आण? हा. आणले मग. म्हणजे ना मग मला आणलेत. हा? अरे पण मला तात्या शंका आहे राव. काय पैसे तर माझीच आहेत. कसले? कसले म्हणजे काय नोटा एवढ्या कळत नाही काय, डोळे गेले काय माहिती फार. अरे भाडकाव तुझाच बाप आहे मी. नाही नाही, बाप आहे तर माया. मग म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे? हा पैसे तर मायाचे तर ही मगाशी नक्की. तुझ्याकडे पैसे नव्हते ना? नव्हते म्हणजे मग आता तुम्हाला म्हणलं नव्हतं का मी आणीन म्हणून? अरे हराम खोरा, मगाशी मी तुला पैसे मागितले तर मला नाही म्हणला. बायकोला द्यायला पैसे आहेत. मग आता ती बायको आहे. ती बायको आहे ते म्हणजे मग काय आणि आम्ही केलं? कुणीच नाही. मग केलं काय? बर चल जाऊ दे, मी जातो आता गावात. ए तात्या थांबा. काय? गावात जातो म्हणजे बायकोला हाका मारावं लागेल मला. थांब. पायल ए पायल. एले बायको कुठं गायब झाली काय नु? घरात होती का? काय माहिती? एक काम कर, मला डिझेलला जायचंय. ती मग दिलेले पैसे आण 10,000 रुपये आण त्याच्यात. अहो ते पैसे संपले. संपले? हा आणि कसे संपले? सासूबाईंना दिले. आणि तू काय म्हणली मला काय लागत आहे काय? अहो त्याच झालं काय माहितीये का, ते मलाच लागत होते. हा होतीये. हा होते, मलाच लागत होते. हा आणि अरे चिरावता येत नाही तर मी म्हणतो बोलूच नाही. तात्या चल ना, खर्च करतो म्हणलो पण काय झालं? मग हा आज आहे ना खर्च आपला. बघ आता ह्यो सांग का काय झालं पण कम उभं राहिली? आज ना लय, हा. आज मज्जाच मज्जा आहे. लवकरच जावं लागेल. नोटा बघू, हो काय? पैशाची माहिती येत. नोटा दाखवा ना बाबा. माझ्या आहेत ते. नाही माझ्या आहेत. 2 मी मिनिटं गावात मला काय म्हणायचं, तू यांची खिस चापण्यापेक्षा मी दिलेले पैसे आण बाबा. मी त्यांचं जाऊ दे, गावातून काय आणले. होती तिकडं. अहो, ते नाही आहेत माझ्याकडे पैसे. मग कोणी कोणी कोणाला दिले? हा. हा? तो कोणाला दिले? सासूबाईंना लागत. बोलून मग मग मारा का ते आईला? आई, ओ आई, काय ग? बाहेर या ना. काय झाले?
पैसे पैसे कुठे पैसे हा मी तात्याला दिले. तुझंच बाप आहे मी. नाही बाप तुम्ही माझाच आहे. म्हणजे अशी गंमत झाली काय तू ऐकून पैसे अहो आले? ना 20 नेल्यात माझ्या कुणी. बरं. आता तुमच्यावर किती आले? ना माझ्याकडे 5,000 रुपये आले. 5,000 आले हो. आणि बाकीचे 15चं काय आज नियोजन? आपल्याला नाही माहित. माझ्याकडून किती नेले? सरळ सरळ पलीकडे 20 नाही ते 20. आई तुला किती दिले? मला 10 दिले. आणि तुम्ही हा? त्याला किती दिले? आणि मला तू 5 दिले आणि 5 तू ठेवून घेतले का? अहो, माझं अरे अख्खं घरच चोरतंय. नाही ना याला तसं नाही म्हणायचं. तुमचं गैरसमज होता. ही चोराव मोर झाल्यात एक जण एक जण. अरे पण बाहेर खाऊ मग तुला लाज वाटायला पाहिजे. बापान 400 रुपये माहिती नाही बायकोला 20,000 दिले का होता ते? हो ना. अहो पण घ्या. मला काय म्हणायचं माहितीये का, तोंडाने मागून घेतले त्याला चोरी म्हणतात का? मी तोंडाने मागून घेतले ना त्यांच्याकडे. अगं बाई तू अजिबात नाही चोरी केली. माझ्याकडून किती नेली? 20. तुला किती ठेवले बाई तू? मी 10 ठेवले आणि 10 आईला किती दिले? दिले सासूबाईंना हा. 10. दहा मला ठेवले. एक नंबर चोर तू, 2 नंबर आई. आई तुला किती दिले रे हिने? मला 10 दिले. 10 दिलचे. तू तात्याला किती दिले रे? मग किती चोर झाले याचे? ऐक ना माझं. ए, मी चोर नाही. तात्या सावश आहे. पण ही 2 बोलू दे. ऐकून माझं बोलणं तर ऐक. हा, बोला, ऐक बोला. माझं म्हणणं तर ऐक. हा. आता घरातली बाई माणूस हम्म. बरोबर. बाई माणूस कशी घरातली प्रापंचिक असते. हा ते बरोबर? महत्वाचं आहे. बरं आहे म्हणजे भाऊ. कसं एक पैसा असं जोडून ठेवणारे असते आणि नवरे कसे असतात असे उधळपट्टी करणारे असतात. म्हणून मी काय केलं, म्हणलं बाया हिने दिली मला 10. म्हणलं बाया 10,000 आहे. मग काय करायचं? लगेच 5 लाख. म्हणलं 5,000 लपून ठेव. लपून म्हणजे माझ्याकडे हा, म्हणजे- आणि कधी म्हणजे लागले तर आपल्याला देतात. खर्च आहे आणि वाटतं. बाई माणूस काही घरात अडचण आली तर स्वतःचे पैसे देतच नाही. हा, म्हणलं नाही, 5,000 तेवढं बरं केलं. आपल्याकडे ठेवा आणि माणसाला काय दिले तर ते उडवून टाका. आणि हो का ना आता? आपलं 5,000. तो आई इमानदारीने असं केलं. तात्याला 5 दिलेत बरोबर. हा. हो की 2 लगेच आदमी तात्याला जोडून. आमचं काय खर्च. नाही, आज आहे ना खर्च. शकुंतला मी ना सूट आणि बूट घेऊन येतो हा? मला बरं काय का? म्हणले? नाही, मला काय म्हणले? मला कपडे पाहिजे, मला सूट हा, मग पाहिजे. मी आता तेच चाललंय. हे कपडे पाहिजे. नाही आमचं काम आहे जरा. हे जोडीदार म्हणजे ना तुम्ही काय थांबवा ना बाबांना. जाऊ दे खर्चू दे. तुम्हीच झक मारली ना. अरे पण माझं आता तुला मागितलं तुला काय झालं? तुला- नाही नाही तुला- थांब, हा. थांब, तू थांब. हा. तुला जर नियमाने त्यांनी मागितले ते पैसे गोडी गोडीत दिले असते 400-500 रुपये कशाला बाबू बसला असता 20,000ला? आता मग मला तर त्या टायमाला अक्कल नाही ना आली रे. हा, मग तुझ्या अक्कल कुठं शेण खायला गेली होती का? आता- आणि मला लागला ओरडा. नाही आता तुम्हाला आता नवरा कोणाचा आहे? तो आहे का माया? तुझा बाप नाही का? माया बाप आहे. मग आता तो 5 दिल्यात ना त्याने अंडरपॅन्ट जरी आणली ना तर म्हणून तेवढं ऐकून तू यार आणूच शकत नाही. त्याच्यामुळे मी 500 नव्हती दिली आणि ह्यो ही आणि मला ही घ्यायची आणि मला ती घ्यायची. अहो खरंच घ्यायचंय. आता घेतलं तू. म्हणून तर 10 मग एक ठेवले काम होते. कर ना. अरे ऐक ना. काय करू आता? कुठं चालले त्यांच्या मागे मागे जाणं त्यांना खर्चच करू. बघू ना तुझ्या तिकडची 500 मग दोघी 500 द्या. मी त्यांच्यात जाऊन बसतो. झालं का? त्याला ना आता मग आता काय करतीस काय? अरे 20ला चेंदन लागलाय मला रुपया खर्चाय नाही राहिला आणि तुम्ही तिघ आईस मध्ये आणि मला लावलंय असंच. राहू दे लावला असं तुझ्याकडे मस्त पैसा असेल. हा. मग दे की 500. नाही अजून बघ, असतील खिशात बघितले. गप आहे बाबा. बघ बघ चेक कर. मोबाईल नाही. मध्ये किती आहेत बघू दे. मोबाईल मध्ये राहू दे त्यांना- ती. आणि असे तुमच्याकडे दिल्यावर मला रे एखाद्या दिवशी ना कपडे नाही राहायचे अंगावर. असे उद्योग वाढून ठेवता ना तुम्ही. मस्त तुझ्याकडे आणि तुम्ही पैसा काय आहे. देऊ नका. बापाला दिले. हे बघ अजून मी माझ्या पैसे आहेत मी जात असतो. दे इकडे. गप. द्या इकडे अरे ते बाप पैसे. गेला म्हणलं पैसे बापाचा द्या हिस्सा लवकर. नको काय इडी पैसे काय. द्या लवकर. अरे मी काय टायमाला ना किती आहेत? बाप किती आहे, आहेत? तू त्याचा बाप व्हायला नको बघूस. 500 आहेत, 500. त्यांचा काय बाप 250. व्हायची. 250. राहू दे, जा. चलू द्या वाटण्या काच खाऊन. हा. अरे मेला ना बुच नाही हिसाळून. यायला काय टाइम आलाय आता तर दरबुच्यानं नाही भेटायचं काय नाही. गेलंय तात्याला म्हणे 90 तरी दे राव त्याच्यातली जाऊ माती तिकडे.